नमस्कार मंडळी, मी डॉक्टर शिवा. आज आपण हेल्दी आणि अनहेल्दी डायटबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डायबेटीस मधुमेह म्हणजे काय, त्याची लक्षणं आणि डाएटबद्दल एम्स अँड ऑब्जेक्टिव्हबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. आज आपण हेल्दी आणि अनहेल्दी डाएटबद्दल माहिती जाणून घेऊ. हेल्दी म्हणजे नॅचरल फूड्स खाणे, स्टीम्ड फूड्स खाणे, रोस्टेड फूड प्रिपरेशन्स चालेल, जमलं तर माइल्ड फ्रायड फूड्स चालेल, पण डीप फ्रायड फूड्स नो. आता नॅचरल फूड्समध्ये सॅलड, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स हे घेऊ शकता. सॅलडमध्ये तुम्हाला माहीत आहे काकडी, गाजर, टोमॅटो, बीटरूट, स्प्राउट सॅलड, मोड आलेले कडधान्ये. व्हेजिटेबल्समध्ये चिरलेल्या भाज्या, मेथी, पालक, फ्लॉवर, गोबी, ग्रीन बीन्स, सोयाबीन्स, आपले भेंडी, कारलं, शेवगा हे घेऊ शकतो. फ्रूट्समध्ये डाळिंब, जांभूळ, पेरू, पपया, सफरचंद, संत्रा, किवी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी हे घेऊ शकता. ड्रायफ्रूट्समध्ये अक्रोड आणि बदाम खाऊ शकता. लक्षात ठेवा, आपल्याला फ्रूट्स अपूट खायचे, पूर्ण खायचे, आहे तसे खायचे, त्याचे ज्यूस करून नाही प्यायचे. फ्रूट ज्यूसमधून आपल्याला जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी फायबर्स मिळणार. तुम्ही इतर फ्रूट्स जे आहेत, सिजनल फ्रूट्स आहेत ते खाऊ शकतात असे, पण कमी पोर्शनमध्ये, जसे की केळी, द्राक्ष, आंबा आणि इतर सिजनल फ्रूट्स. पण त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लुकोज स्पाईक जास्त भेटणार, म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण 6 ते 7 तासापर्यंत वाढून मग नॉर्मल लागणार. त्याच्या आधी तुम्हाला भूक लागणार, परत तुम्ही खाणार, मग कंटिन्युअस शुगर प्रमाण जास्त राहणार. म्हणून ते खाल्लं तर तुम्ही कमी प्रमाणात, कमी पोर्शनमध्ये खावा. आता मी हेल्दी डाएट्सबद्दल जे सांगितलेले आहेत. आता इतर स्टीम्ड, रोस्टेड आणि माइल्ड फ्राईडमध्ये तुम्ही पोहे, उपमा, इडली, रागी इडली, डोसा, टोस्ट, थालीपीठ आणि मल्टीग्रेन टोस्ट मिळतात आणि वेगवेगळे कडधान्य मिळून त्याचे ते भाकरी, थालीपीठ, पराठा वगैरे करू शकता तुम्ही. आता हे हेल्दी फूड्स का, तर हेल्दी फूड्स तुम्हाला ग्लुकोज स्पाईक 2 तास देणार, म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण 2 तासासाठी वाढवून परत नॉर्मल पोझिशन लागणार. मग तुम्हाला साखरेचं प्रमाण जास्त काही वाढणार नाही. आता अनहेल्दी फूड्स म्हणजे काय आपण माहिती जाणून घेऊ. अनहेल्दी म्हणजे स्वीट मार्ट, मिठाई दुकान याच्यामधून जे मिळत आहे, बेकरी आयटम्स मिळतात ते. आता फॉर एक्झाम्पल रसगुल्ला, लाडू, इतर जे गोडधोड पदार्थ आहेत, पेढा, बर्फी, हे सर्व पेस्ट्री, डेझर्ट, बेकरी आयटम्समधून समोसा, पॅटीस, पकोडा, चिप्स, हे गूळ, मध आणि साखर असलेले सुद्धा जे काही स्वीट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला साखरेचं प्रमाण जास्त देणार. आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी रेड मीट, लाल मांस, मटण म्हणतो आपण, ते सुद्धा आपल्याला अनहेल्दीमध्ये समजून घ्यावं लागेल, कारण त्याच्यातसुद्धा तुम्हाला ग्लुकोज स्पाईक 6 ते 7 तासात देणार. आता हे अनहेल्दी का, तर शुगर ग्लुकोज स्पाईक 6 ते 7 तासासाठी वाढवणार. त्याच्या आधीच तुम्हाला भूक लागणार, परत जेवणार, परत रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत राहणार. तुम्ही टॅब्लेट्स घेऊनसुद्धा साखरेचं प्रमाण वाढतच राहणार, मग त्याचं नुकसान होत राहणार. म्हणून शक्यतो आपण हेल्दी फूड्सकडेच वळायचे. आता अनहेल्दी फूड्स काय तुम्हाला खाऊ वाटलं तरी अगदी कमी पोर्शन्समध्ये खावं लागेल. खास करून नॉर्थ कर्नाटका आणि साऊथ महाराष्ट्रामधल्या बॉर्डर एरियामध्ये फेमस आहार पदार्थ आहेत. हुग्गी, होळगी. हुग्गी म्हणजे खीर, होळगी म्हणजे पुरणपोळी. याच्यामुळे सुद्धा तुम्हाला रक्तातील साखरेचं प्रमाण 6 ते 7 तास ग्लुकोज स्पाईक वाढणार. आता आपल्याला पोर्शन्स कमी ठेवायचे म्हटल्यानंतर कमी खाणार, मग सारखं भूक लागणार, काय अडचण नाही, खाऊ शकता तुम्ही. दर 4-4 तासाला तुम्ही खाऊ शकता. सकाळी 8 वाजता तुम्ही नाश्ता करा, 12 वाजता लंच घ्या, जेवण करा, संध्याकाळी 4 वाजता इव्हनिंग स्नॅक्स घ्या आणि रात्री 8 वाजता डिनर, जेवण करा. पण सकाळी नाश्त्याला सांगितल्याप्रमाणे तुम्ही इडली, उपमा, डोसा, रागी इडली, उत्तप्पा हे सगळं खाऊ शकता तुम्ही. स्प्राउट सॅलड पण खाऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही सुरुवातीला सूप, सॅलड, चिरलेले भाजीपाला, स्प्राउट सॅलड हे खावा. नंतर तुम्ही चपाती आणि भाकरीकडे वळा. कारण
सूप सॅलड हे सगळं खाल्ल्यानंतर थोडंसं पोट भरतं आहे, मग तुम्हाला अन्नाची मागणी कमी होणार. मग जे काय राईस आणि भातामधून तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळणार, शुगरचं प्रमाण ते कमी होणार. आणि नंतर तुम्ही इतर भाज्या जे आहेत, भेंडी, कारलं, शेवगा, लौकी हे घेऊ शकता. मटर, वाटाणे ह्याच्या भाज्या पण खाऊ शकता. इव्हनिंगला तुम्ही ग्रीन टी, हर्बल टी, वेगवेगळ्या प्रकारचे आता चहा उपलब्ध आहे, ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. रात्री पुन्हा एकदा सूप सॅलड, मग तुम्ही इतर जेवणाकडे मेन कोर्सकडे वळू शकता. आता भाकरीमध्ये सुद्धा आजकाल मल्टीग्रेन पीठ मिळतं आहे. आपण वेगवेगळे कडधान्य आपलं धान्य मिक्स करून दळण करून त्याचं तुम्ही भाकरी, थालीपीठ, धपाटे किंवा टोस्ट असे तुम्ही करून खाऊ शकता. नॉन व्हेजिटेरियन लोकांनी ग्रिल्ड चिकन, फिश खाऊ शकता, रेड मीट नको. आता आपल्याला पोर्शन्स कमी ठेवणार, सारखं खाऊ शकतो आपण दर 4 तासांनी. ह्याच्यामध्ये यू शुड अवॉइड ह्यूज डिले. जेवणातील प्रचंड विलंब आपल्याला टाळायला पाहिजे. कसं तर उशिरा जेवल्यामुळे काही कारणामुळे तुम्ही जेवू शकला नाही, फार वेळ लागला, एक अर्धा 1 तास पुढे मागे चालेल, पण फार वेळ लागला तर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं आहे. मग हायपोग्लायसेमियाची लक्षणं दिसू लागतात, जसे की कन्फ्युजन, छाती धडधड, घाम येणे, डोकं दुखून चक्कर येणे, डोळ्याला अंधार येणे, हे सर्व त्रास होऊ शकते. म्हणून आपण जेवणातील वेळेचं प्रमाण, जो काय टायमिंग आहे, करेक्ट मील टायमिंग हे फॉलो करायचं. तसे आपल्याला शास्त्र सांगतं आहे की भूक लागल्यावर अन्न, तहान लागल्यावर पाणी. हे शास्त्र कोणाला सांगतं आहे? ते हेल्दी आणि यंग ॲडल्ट. डायबिटीस आणि उतार वयात हे तुम्हाला हे रिफ्लेक्सेस स्लगिश होणार, मंदावणार. त्यामुळं तुम्हाला शरीराला इंटरनल रिझमला अलाइनमेंटमध्ये आणण्यासाठी, रेग्युलर पॅटर्न ठेवण्यासाठी तुम्हाला करेक्ट मील टायमिंग, अवॉइड ह्यूज डिलेज आणि स्मॉल पोर्शन्स हे घ्यावं लागणार. आता जेवण किती घ्यायचं आहे, आपण पोर्शन्स किती ठेवायचे ह्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ आपण. पोर्शन्स किती, की सध्या प्रत्येक माणसाला कार्बोहायड्रेटची मागणी 3 to 5 ग्रॅम पर kg पर डे, प्रोटीन 0.75 ग्रॅम to 1 ग्रॅम पर kg पर डे, फॅट 0.5 to 1.5 ग्रॅम पर kg पर डे. आता 70 किलोच्या माणसाला ऑन अँड ॲव्हरेज 1/2 किलो कार्बोहायड्रेट, एक 50 ते 70 ग्रॅम प्रोटीन, एक 50 ते 70 ग्रॅम फॅट म्हणजे ऑइल हे मागणी असणार. पण आपण प्रत्येक वेळेला मोजमाप घेऊन ह्या माणसाचं वजन एवढं आहे, एवढं अन्न होते, आपण मोजमाप करून आहारपदार्थ तयार करू शकत नाही. दिस इज नॉट फिजिबल. मग नेमकं कसं करायचं आता हे? तर अगदी सोपं उपाय तुम्हाला सांगतो मित्रांनो. प्रत्येक माणसाच्या जवळ एक फ्री मोजमाप आहे, आपला हात. हे हातच तुम्हाला लाईफ टाईमसाठी फ्री मोजमाप आहे. आणि ते कसं तुम्ही लक्षात घ्या, सांगतो. एक हात म्हणजे कार्बोहायड्रेट समजा, म्हणजे तुम्ही भात, चपाती ह्याच्यातून तुम्हाला कार्बोहायड्रेट भेटणार. 2 हात म्हणजे व्हेजिटेबल्स, सॅलड्स, भाज्या हे तुम्ही खाऊ शकता, ह्याच्यातून तुम्हाला फायबर्स मिळणार. आणि तळ हात म्हणजे प्रोटीनचा, ह्याच्यातून तुम्ही अंडा, डाळ, चिकन किंवा प्रोटीनयुक्त इतर पदार्थ तुम्ही घेऊ शकता. आता अंगुठा साईज जेवढा आहे तेवढं तुम्ही फॅट म्हणजे वनस्पती ऑइल घेऊ शकता. आता वनस्पती ऑइलसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्ही आळीपडीनं रोटेशन करून घेऊ शकता, जसे की सूर्यफूल तेल, शेंगा तेल, हे असे वेगवेगळे आहेत, ते घेऊ शकता तुम्ही, सोयाबीनचं वगैरे. आणि टिप ऑफ थंब जो आहे तेवढं तुम्ही सॉल्ट म्हणजे मीठ वापरायचं. सैंधव लावून वापरलं तर अगदी उत्तम. तर हे अंदाज तुम्ही प्रत्येकजण ह्या हिशोबानं तुम्ही आहारपदार्थ तयार करून खा. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण मानसिक आरोग्य, तणावाचं नियोजन कसं करायचं शुगर पेशंटमध्ये हे आपण याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.